श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर उद्या आहे शनिवार 1 फेब्रुवारी आणि उद्या आलेली आहे माघ महिन्यातली गणेश जयंती. या माघी गणेश जयंतीला श्री गणेशाचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो. ही जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते. माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या गणेश जयंतीला तिलकुंद गणेश जयंती असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार माघी गणेश जयंती ही 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जात असते. या माघी गणेश जयंतीला या पृथ्वीतलावर श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये 1,000 पटीने कार्यरत असते. गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असं मानलं जातं. त्यामुळे आपल्या कार्यामधील सर्व विघ्न तो दूर करत असतो. गणपती बाप्पाला प्रसन्न केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती ही प्रस्थापित होते. या माघी गणेश जयंतीला आपण व्रत ठेवून गणपती बाप्पांची पूजा आराधना केल्याने आपले सर्व संकट दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपल्याला भाग्याची, नशिबाची साथ ही मिळू लागते. गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील सर्व संकट नष्ट होतात. गणपती बाप्पा ही देवता प्रथम पूजनीय आणि प्रथम वंदनीय अशी देवता आहे आणि तसंच गणपती बाप्पा ही देवता सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पांची विशेष आराधना केल्याने आणि काही महत्त्वपूर्ण उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामधील सर्व संकट गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. आपलं दारिद्र्य नष्ट होतं. आपल्या संपूर्ण घराची भरभराट होते. आपल्या घराची भरभरून प्रगती होते. त्यामुळेच या माघी गणेश जयंतीला आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही तर करायचीच आहे, पण त्यासोबत काही महत्त्वपूर्ण प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे की ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा ही आपल्याला लाभेल आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या, संकट, अडचणी दूर होतील. आपलं दारिद्र्य दूर होईल. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. मी आधी सांगितल्याप्रमाणे या पृथ्वीतलावर माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाचे तत्व हे 1,000 पटीने कार्यरत असतं आणि या अशा वेळेस जर आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय केले, आपल्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय जर केले तर त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला सहस्रपटीने अधिक मिळत असते. आपण केलेल्या उपायाचा परिणाम हा सुद्धा आपल्याला सहस्रपटीने मिळत असतो. त्यामुळेच अशा सकारात्मक वातावरणामध्ये, अशा सकारात्मक लहरींमध्ये आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे. तर उद्या आपल्याला 21 अखंड तांदळांचा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला उद्या कसा करायचा आहे, केव्हा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा, म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा या उपायाचा सहस्रपटीने अधिक लाभ होईल आणि तुमच्या जीवनातल्या सुद्धा समस्या, संकट, अडचणी दूर होतील आणि दारिद्र्यसुद्धा तुमचं दूर होईल. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतील. चला तर मग आपण हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही आता जाणून घेऊया. मग तुम्ही माघी गणेश जयंतीचा उपवास हा करणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड 21 तांदूळ हे लागणार आहेत आणि उद्या माघी गणेश जयंतीला हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात. तुम्हाला जसं शक्य असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे. कधी खूप कष्ट, मेहनत घेऊनसुद्धा आपली कुठलीच इच्छाही पूर्ण होत नाही. आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. कोणतीच गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही. त्यामुळेच उद्या माघी गणेश जयंतीला आपल्याला हा 21 तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपली कोणतीही इच्छा ही कठीणातली कठीण इच्छासुद्धा पूर्ण होईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्यसुद्धा यामुळे नष्ट होईल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. तुमच्या घरामध्ये असलेले भांडणं, वादविवादसुद्धा यामुळे नष्ट होतील आणि बाप्पांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल. तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. त्यामुळेच हा 21 तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय आपण प्रत्येकाने जरूर करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी उद्या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि सर्वात आधी आपलं स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही तर असतेच, तर त्या मूर्तीला आपल्याला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती
एका पाटावर आपल्याला स्थापन करायची आहे, किंवा मग तुम्ही ही गणपती बाप्पांची मूर्ती देवघरामध्येच आहे त्या ठिकाणी स्थापन केली तरीसुद्धा चालेल। यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या प्रिय असलेल्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। मग यामध्ये आपण गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल, 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची आहे। आणि त्याचप्रमाणे उद्या आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा तर दाखवायचाच आहे, पण त्यासोबत तिळगुळाचा नैवेद्य हा सुद्धा आपल्याला उद्या गणपती बाप्पांना आवर्जून दाखवायचा आहे। आणि जर तुम्ही उद्या गणपती बाप्पांना तिळाचे मोदक करून त्याचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तमच होईल। यानंतर गणपती बाप्पांना धूपदीप हा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे। तर याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच बसून करायचा आहे। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहेत। कुठेही तुटलेले, फुटलेले, खंडित झालेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत, तर अखंड 21 तांदूळ हे आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचे आहेत। आणि या तांदळावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून ते तांदूळ आपल्याला लाल पिवळे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचं फलश्रुतीसहित आपल्याला पठण करायचं आहे। हे सुद्धा तुम्ही 1 वेळा पठण करायचं आहे। आणि त्यानंतर संकटनाशक गणेश स्तोत्राचं सुद्धा आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे। आणि यानंतर हे जे काही आपल्या हातामधले 21 तांदूळ आहेत, तर ते तांदूळ आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत। आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना विनंती करायची आहे। तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहेत, दारिद्र्य आहे, दुःख आहे, ते दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि ही प्रार्थना अगदी मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे। आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण केलेले हे तांदूळ आपल्याला गणपती बाप्पांसमोर तसेच दिवसभर राहू द्यायचे आहेत। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून झाल्यानंतर गणपती बाप्पांसमोर ठेवलेले हे 21 तांदूळ आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत। आणि हे तांदूळ आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत। आपल्या घरामध्ये आपण जिथे कुठे पैसे किंवा महत्त्वाचे कागदपत्र किंवा सोन्या चांदीच्या वस्तू ठेवत असू, तर तिथे हे आपल्याला 21 तांदूळ त्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत। आणि हे तांदूळ आपल्याला वर्षभर तिथेच आपल्या तिजोरीमध्ये राहू द्यायचे आहेत। आणि पुढच्या वर्षी जेव्हा गणेश जयंती येईल तेव्हा हे तांदूळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत आणि पुन्हा नवीन 21 तांदूळ घेऊन हा उपाय करून पुन्हा ते तांदूळ आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत। तर याप्रमाणे हा उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होतं, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहतो, आपल्या घराची भरभरून प्रगती होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तर याप्रमाणे उद्या 21 तांदळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। त्याचप्रमाणे जर तुमची खूप दिवसांपासून करिअरमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल, तर उद्या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा धान्य हे नक्की दान करा। असं केल्याने तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हवी तशी प्रगती ही नक्की मिळेल। आणि त्याचप्रमाणे जर तुमच्यावर खूप कर्ज झालं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला सुटकाही जर मिळत नसेल, तर तुम्ही उद्या गणेश जयंतीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा हा खायला द्या। हा उपाय केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला कर्जातून लवकरात लवकर मुक्ती मिळेल। कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी नवनवीन मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा विशेष कृपाशीर्वाद हा मिळवण्यासाठी उद्या गणेश जयंतीच्या दिवशी हिरवी मूग डाळ आणि तांदूळ हे एकत्र करून गरजू गरीब व्यक्तींना दान करा। गणेश जयंतीच्या दिवशी हिरव्या वस्तूंचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे। असं केल्याने आपली सर्व अडकलेली कामे ही पूर्ण होत असतात। त्यामुळे तुम्ही उद्या तुमच्या यथाशक्ती हिरवी मूग डाळ आणि तांदूळ हे एकत्र करून नक्की दान करा, म्हणजे जेणेकरून तुमची अडकलेली सर्व कामेही पूर्ण होतील। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या 21 तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे। त्याचप्रमाणे इतरही काही उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। तर यापैकी तुम्हाला जो उपाय करता येत असेल तर तो उपाय तुम्ही नक्की करा आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा 21 तांदळांचा उपाय तर तुम्ही नक्कीच करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।